कोकण 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 जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्गराजाचं हे कोकण परशुरामाची कृपा ही कोकण कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण गाई बैल वासरांची पहाट कोकण 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 नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या 3 ब्लॉगसारखाच आपला हा ब्लॉग पण जिवलगसोबत असणार आहे आणि खास आहे याच्यासाठी कारण फायनली आपली कोकणची ट्रिप सुरू होत आहे जिवलगसोबत. 2 वर्षापासून प्लॅन चालू होता आणि फायनली आम्ही निघतो आहे आता. रात्रीचे वाजलेत 8 वाजायला आलेत ऑलमोस्ट. एक 8:30-9 वाजेपर्यंत आम्ही निघू इथून. सकाळी मालवणला पोचू तारकर्लीला आणि मग पुढचे 3 दिवस धम्माल मजा मस्ती तुम्हाला बघायला मिळेलच. भेटूया पुढे. गाईज ग्रुप विषय आमचे सेलिब्रेशन आणि मोरचे मालक यांना खूप काळजी आणि ते आम्हाला सकाळी 5 वाजता सोडायला आले आहेत. बघा गाईज, सकाळी 5 वाजता शर्टाला इस्त्री मारून आले आहेत गाईज इस्त्री आणि असले थंडीत आलेत आमच्यासाठी. किती प्रेम गाईज, प्रेम आहे का काय गाईज? प्रेम केलं पाहिजे. हां, डोळ्यातून पाणी नाहीत पण गाईज प्रेम आहे. येत नाही तरी आपली कॉन्ट्री दिली त्यांनी. हां, ही ट्रिपला येत नाही तरी कॉन्ट्री दिली. उनका सुख है मेरा सुख है, उनका दुख है मेरा दुख है. ट्रिपला येत नाही तरी कॉन्ट्री दिले सर. काय बोलतो कॉन्ट्रीब्युशन कॉन्ट्रीब्युशन अरे कहना क्या चाहते हो? ते दिलेलं आहे. आधी आपण अध्यक्ष राणीला हार घालूया, नंतर मग महेशच्या त्याला गाडीला नाव ना दिलं त्याच्या सोनी नाही सोनी. आम्ही नवीन गाडी घेतली ब्रेझा, तिला नवीन नाव दिलं सोनी. आपले सेलिब्रेशन आणि बरंच काही यांचे मालक अध्यक्ष राणी यांना हार घालता वेळी आणि सोबत आपल्या सर्व आमदार मित्र हजर आहेत आणि खास आपले आमदार सुद्धा हजर आहेत. अध्यक्ष राणीला हार घातला. आता ही नवीन गाडी आपल्या ग्रुपमध्ये आली, तिचं नाव आहे सोनी. महेश यांची सोनी, तिला पण हार घालू. आणि सुमित आणि महेश यांनी मस्त प्रकारे हार घातला आहे. त्याचा एवढा लांब का बांधला रे? इथे बांध एवढं वरती. अध्यक्ष राणीला हार लावायला 2 होते, इथं 4 लोक कशाला पाहिजेत? आमदार स्वतः आले हार लावायला इथे. नवीन गाडी म्हणून काय स्पेशल काय? गाडीचं नाव सांग. तुझी गाडी का मध्ये बोलतोय गाईज? याच्याकडे सँट्रो आहे, ती पण 15 वर्ष जुनी. या इंजिन बद्दल बोलतोय. ती गाडी पण 15 वर्ष जुनी सँट्रो आहे आणि आता नवीन आले ही ब्रेझा, नवीन आले काय बोलते याच्यात पाणी टाका म्हणजे बंद पाडावी मधीच. कौन है ये लोग, कहां से आते हैं? मित्रांनो, आपल्या गाड्या रेडी आहेत, सामान भरलेलं आहे. आता मी दिसतोय का नाही दिसत आहे मी. तर आता पहिले थोडी आपण पेटपूजा करू. हॉटेल जगदंबा कर्जत आमच्या गोंडूचं हॉटेल आहे. स्पॉन्सर्ड बाय आमदार साहेब. त्यांनी फुलाची पाकली आपल्या मंडळात जमा केली, त्याच पैशाने आम्ही आता जेवायला जाणार आहे आणि पेटपूजा करून मग आम्ही निघूया. आपला मित्रानंतर आधी वेटर येतो. चांगलं काम करतो कॅप्टन. नंतर टिप देऊ आपण त्याला. कॅप्टन काय घेतलं लिहून तुम्ही? 2 लेग पीस. तर तुम्ही छोट्या हॉटेलमध्ये जाता तिथं तुम्हाला वेटर भेटतात, हे भेटतात. पण तुम्ही जगदंबाला आले तर तुम्हाला कॅप्टन भेटतील. तुम्हाला कॅप्टन बघायचं आहे? कॅप्टन
आम्ही रोटी खाणार. आम्ही रोटी खाणार. आम्ही भाकरी नाही खाणार. रोटी अरे नाही हा रोटी नॉर्मल. तर आम्ही खाणार रोटी. आम्ही खाणार रोटी कारण प्रभू इकडे कुंकू बघा. कुंकू भाग्या सौदामिनी हे छोटंसं कुंकू. तसं नाही. सौदामिनी आधी कुंकुला. आता चेंज करायला लागेल आम्हाला. सौदामिनी आम्हाला काही दिसत नाही झाले. दिसे नासे नाही झाले. आता आम्ही चाललोय मालवणला. तर आम्ही 4 दिवस फक्त मालवणी फक्त मालवणी बोलायची. काय समजली? काय समजली तुझ्या आवशीचं कुठली? ही कुठली आहे? हे कुठला ॲक्सेंट आहे? हा तुमचा ॲक्सेंट झाला माहिती त्याच्यात. काय मसाड्या मेलो. काय पुष्टिक टाकली तुझी वासाडे. चालू झोका दे को महिना. चालू झोका दे. मोरया. होय महाराजा. मित्रांनो आपल्याला 8 वाजता निघायचं होतं. 9:15 झालेत. 9:15 झालेत तरी निघायचा पत्ता नाही. गाईस गणपती बाप्पा चला पटकन. बाय गाईस. बाय. दुसऱ्या गाडीत भेटू. आता यांना बाय बोलू. आता आपण आपल्या गाडीत जाऊया. चला अंदर साहेब. आपल्या गाडीत चला. आपल्या गाडीत प्रस्थान करावे असे आम्ही आपणास विनंती करतो. आमचं ट्रॅव्हलिंग किट. या ओके. आमचं ड्रिंक. चल नाही मारेल धरून. तर मित्रांनो 9:30 झालेले आहेत आणि फायनली आपली ट्रिपला सुरुवात होते. तर गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण ट्रिपला सुरुवात करूया. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. कारण असेच भन्नाट ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील जिवलग ग्रुपसोबत. तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत असेच फिरत असाल, मस्ती करत असाल. पण तुम्ही आमच्यासोबत पण एन्जॉय करा. आमची मस्ती पण बघा. बघत राहा पुढे. चलो गाईस फायनली आपल्या ट्रिपला सुरुवात झालेली आहे. तर गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढे ब्लॉगमध्ये. बघत राहा. तुम्ही बघत राहा. आम्ही तुम्हाला हे करत दाखवत राहू. जाईल मी मुंबईच्या शहरा फुलाचा गोजिरा आणि जाईल लग्नाची वाशीन राजाची राणी मी बनवी. मुंबईच्या शहरा फुलाचा गोजिरा लाडे गोडी नवी उद्या मला सोडून जाईल. शो गाईज आता मी CNG भरायला थांबलोय. कुठे आलो बाबा आपण? महाड सोडून आता आम्ही थांबलोय इथे CNG भरायला. महेश यांच्या नवीन गाडीमध्ये सोनीमध्ये चड्डी बघा. त्याची ब्रँडेड चड्डी मारुती सुझुकीची. आणि हे बघा आपल्या भाऊची चड्डी 90 नंबर. हे सगळं टाकलं. बुज्जी मोडक यांना विचारू कसं वाटतंय तुम्हाला? प्रवास कसा वाटतंय? खूपच भारी वाटतंय. आत्ताच गाडी चालवायला घेतली. ते मुतखडावाला पेशंट कुठं तुमचा? मागे सर. मुतखडावाला पेशंट तुम्हाला कसं वाटतंय? बोला काहीतरी. मुतखडावाला पेशंटला काय बोलायचं का तुम्हाला? तो असं बारीक बालासारखा बसलाय. मूत काढायचं तुकडे वेगळं असतं. तुम्हाला माहिती आहे का बाईचं बालन पण कसं असतं? सेम मूत काढायचं असतं. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. नवीनच बाळण झाला. नवीन बाळंतीने आमची. ओग उगी 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 उगी. तुला डोहाळे पुरू का इकडे? शिवा बघा शूटिंग. गाईस CNG भरायला आले.
आणि आमदार साहेब बघा. तुझ्या थोडा सगळे झोप. चल 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 चल. One eternity later. आनंद कंदा प्रभात झाली, आनंद कंदा प्रभात झाली, उठी सरली राती, उठी सरली राती, काळी घार क्षीरपात्र घेऊनी, घेणू हंबरती. व्हिडिओ शूट होईल ना अशी. नको टाकू आतमध्ये जास्त. पुढे टाक. इथून आपण टर्न मारू ना. पुढे टाक. मासा पडला ना तिथपर्यंत. तर मित्रांनो, फायनली आपण कोकणमध्ये आलेलो आहेत. मालवणात स्वागत आहे तुमचं. सकाळी सकाळी थेट बीचवरून यो. आणि गाईस, याला आले हागायला बघी, याला बघी हागायला आले. आपली 9 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलोय थेट मालवणात बीचवर. सकाळचे वाजलेत 7:10. एकदम परफेक्ट टाईमला पोचलो. आणि काय बघितली गर्दी, पारला त्याचा आवाज झालाय. हा पूर्ण ट्रिपमध्ये झोपलाय, याला लाज नाही. हो 2 शो गाईज. बघा आपली पोरं सकाळी सकाळी कोकणातली थंडीचा अनुभव घेताना शेकोटी खाली बसलीत आल्या. बघा या सुम्याला 28 वयात म्हातारपण आले. काय बोलायचं आता, लग्नाचं वय झालं पोराचं. आणि आम्ही इथे सुमती सागर काय निवास, इथे आम्ही 2 दिवस राहणार आहेत. कसा आहे इथला स्टे, कसा आहे त्याची तुम्हाला पुढे माहिती देऊ. चला आता आपण रूममध्ये चेक इन करूया. हे आहेत आमचे रूम. आमच्या चपला पण सेम आणि आपला गोंडू पण सेम. ये गोंडू. गुड मॉर्निंग मित्रांनो. वाजलेत सकाळचे 10 आणि प्लॅनमध्ये थोडा चेंज. तर रूममधून चेकआउट करतो आम्ही आता. आणि आता डायरेक्ट जाणार आहेत बोटिंगसाठी देवबाग, तिथून निवती. आणि फुल डे बोटिंग असेल आपली. आणि त्याच्यानंतर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी. झोपलेला का तू? हा बाबा बांधू नाही बांधणार नाही. कधी पण कुठे पण गेलो तरी हा सर्वात लेट असतो. नालायक पोरगा हा, त्याला लाजत नाही, अजिबात लाज नाही. बघाव तेव्हा लेट. आणि हा एक भीक मांग्या. आता कुठे बॉल बंद करते गुगल. तर मित्रांनो, मालवण ट्रिपचा दिवस पहिला. आजचं आपलं नियोजन आहे निवती, लाईट हाऊस, बोट राईड अँड वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी. सो असा आपला दिवस असणार आहे पूर्ण दिवस. बघूया पुढे.
गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी धमाधमान हाका गाडी माझ्या शो गाईज मस्त व्हिडिओ आलेले ते रस्ता दिसायला आता आम्ही आमच्या कोकणात फिरताव आम्ही पण कोकणीचे आहेत. आम्ही पण कोकणी सावंतांनो असा आम्ही सावंतांनो असा हे ढोल्यानू असा ही सावंतांनो असा दिसतात का सगळी मुंबई जाऊन जायचं काय काम काय काय नाव सांग काका तुमचं नाव काय तुमचं नंबर देईल मी ते ती बोट आहे आपल्याला त्याच्यात बसायचं प्रायव्हेट काय बोलायचं तुम्हाला वी आर हॅव्हिंग टू मच फन इन कोकण. बोल पहिले यात ॲज ऑफ नाऊ वी हॅव लँडेड हिअर. मराठीत बोल कोकणी असा मी हे सावंताचं कार्टो हे युट्यूबर असा तो सोट्यानो और पोट्यानो आम्ही काल इलो आम्ही इकडं. तर आता काल आम्ही इकडं सकाळी इलो. येस विठ्ठल कृपा रामकृष्ण हरी. आमच्या गावातले एक विठ्ठल गेलेले. तर मित्रांनो आपली बोट आलेली आहे. तर चला गाईज आपण आतमध्ये जाऊया. मागे नंतर लाईफकडे कंपल्सरी घाला. जाऊ पेट्रोल घेतलं ना किती हा 20 दिले ना. चला गाईज थांबे मी जातो मागे. गाईज आपण बोट मध्ये आलेलो आहे. लाईफ जॅकेट आम्ही खाऊ नाही आता गणपती बाप्पा मोरया. मोरया. आणि इकडेचे लोक खाडी बोलतात खारं पाणी आत जातं म्हणून. आणि कुडा नेरूर पार त्या साईडला ही नदी आलेली आहे. ती 15 ते 16 जूनच्या नंतर नदी समुद्राला भेटायला येते जेव्हा मोठ्यात मोठा पाऊस पडतो त्यावेळेस. ओके ओके समोर तुम्ही पाहत गेला तर तुम्हाला भोगो बीच हे का प्रसिद्ध झालं. अरुणा लावडे यांचा श्वास पिक्चर आहे जो तो इथे निघालेला आहे. अरुण श्वास पिक्चर आहे त्या पिक्चरची झाली आहे. हा बघा हा समोर आहे ते सिगल आयलंड. सिगल आयलंड म्हणजे जे समुद्रीय पक्षी असतात ती बसण्याची जागा आहे. हे बघा हे मोठं आयलंड आहे. जाऊ नाही शकत आपण. हे बघा इकडून इकडे डोंगराच्या कडेतून पावत गेलात तर तुम्हाला मगरीच्या आकाराचा सेप म्हणजे नारळापासून बनलेला सेप आहे तो. त्याला क्रोकोडाईल पॉइंट नाव दिलेलं आहे. समोरच दिसते. हे बघा देवबाग इथे संपलेला आहे. हा दिसतोय ना देवबाग लास्ट स्टॉप ते झालेला आहे. आता तुम्ही वेंगुर्ला जिल्ह्यात ओके वेंगुर्ला आणि सिंधुदुर्ग असे 2 तट आहेत. वेंगुर्ला जिल्हा आहे का? हा जिल्हा आहे. वेंगुर्ला जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आता 2004 मध्ये सुनामी झाली 2004 मध्ये. इकडे वॉटर स्पोर्ट पॅरास्लिंग बोटिंग काहीच नव्हतं. त्यावेळेस लोकांचा उदरनिर्वाह म्हणजे मच्छी पकडायचा आणि त्याच्यावर जीवन जगवायचं असा भाग होता. असं म्हणता अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या स्तराला जास्तीत जास्त पाण्याचा स्तर असतो. जेवढं पाणी सुकून जाणार त्याच्या दुपटी तिपटीने आत येणार असं निसर्गाचाच नियम आहे. असं म्हणता लाट आली. लाटेचे 2 भाग झाले. त्या साईडला किनारा आणि या साईडला नदी आहे. लाटेचे 2 भाग जाते वेळी अर्धी जी लाट चालत गेली होडी जाळीचा प्रकार होता त्यावेळेस. होडी जाळी म्हणजे लाकडाची होडी बनवायची. आता फायबरची बोट बनवतात. पैसे टाकले की रिटर्न येते बोट. तसं नव्हतं त्यावेळी. 3 ते 6 महिन्याची बोट करायला सुतार आणावा आणि त्याच्यानंतर बोट बनवायची असा नियम होता. असं म्हणता ती लाटेचे एक जाळं 1 किलोचं म्हणजे 20 ते 25 किलोचं जाळं बनवलं जातं. आंगडा पापलेट सुरमईचं जाळं मोठं लागतं. एवढी बोट लागतं. छोट्या बोटवाले छोटी जाळी तयार केली जातात. पेडवा तारली बांगडा ही प्रत्येक माशाची जाळी अलग अलग असतात. असं म्हणता ती सोडतात कधी गणपती. आपला कोकणात हा गणपती जास्त महोत्सव साजरा केला जातो. गणपती का साजरा केला जातो तर तेव्हा लोकांना सवड असते. त्याच वेळी ना सवड असते. बाकी कुठचा सण साजरा करत नाही. कारण गणपती निघाले की आपला उदरनिर्वाहाचं साधन सुरू होतं ह्या मच्छीमार लोकांचं म्हणजे कोळी लोकांचं. म्हणून ते गणपती महोत्सव जास्त साजरा करतात.
आणि त्याच्यानंतर कुठचे सण नॉमिनल साजरे केले जातात, म्हणजे असं जास्तीत जास्त नाही, कमी द्यायचे. असं म्हणता लाट जी चालत गेली ती होडी जाळीचा प्रकार ठेवलेला असतो. आपला सण सुरू झाला किंवा 10 ते 12 दिवस निघले की सण संपला की होडी जाळीचा प्रकार आहे तो किनाऱ्यावर आणला जातो आणि 25 मे नंतर बंद केला जातो. कारण 25 मे नंतर गव्हर्नमेंट आपल्या कोळी लोकांना काही अंगाखांद्यावर घेत नाही. कारण माझा जर मृत्यू आज झाला तर माझ्या बायको मुलांना काहीतरी मिळू शकतं, पण 25 मे नंतर जर मृत्यू झाला तर माझ्या बायको मुलांना काही मिळू शकणार नाही, असा गव्हर्नमेंटचा रूल आहे. त्याच्यामुळे 25 मे आमचा सगळं हे समुद्रातला भाग बंद करायचा असा नियमच ठेवलेला आहे. मान्सूनमुळे का? हां, मान्सून याची सुरुवात होते तेव्हा 25 मे लास्ट गव्हर्नमेंटची तारीख असते. चालू गणपती निघाले की चालू होते. असं म्हणता लाट जी चालत गेली, लाटेचे 2 भाग जातेवेळी किनाऱ्यावाटी चालत गेली, पूर्ण जी होडी जाळी ठेवलेली होती ती पूर्ण आत गेली आणि इकडे जी लाट चालत आली असा वाळूचा बेट आहे. हे बघा समोर वाळूचं बेट, हे वाळूचं बेट ठेवून ती लाट समोर जाऊन सुनामी आयलंड तयार केलं, म्हणजे बेट तयार झालं. आता पाण्यातला एक समुद्रातला एक भाग मासे पकडायचा आणि नदीतला ते कसं अलग अलग आहे. ओके. तुम्ही 6:30 वाजता जर जाळी सोडली संध्याकाळी तर मासा 15 ते 20 मिनटं आणला होणार, तेव्हा जाळ्याला अडकणार आणि तो पडणार. आणि समुद्रातला भाग कसा आहे माहिती, चंद्र जेव्हा माथ्यावर होतो रोज तेव्हा नदीतला भाग सांगतो तेव्हा त्याच्या आधी 5 ते 10 मिनटं जाळी सोडली तरच मासा अडकणार. 2 प्रवाह असतात. आता हे पाणी समुद्रातलं पाणी नदीत जातं आणि आणखी 4 तासांनी बघितलं तर नदीतलं पाणी समुद्रात जातं. त्याच्यामुळे ते 15 ते 20 मिनटं ती जी आहे ना हे पाणी ते हलणार नाही, त्यावेळेसच मासा अडकू शकतो. तसंच झालं, ते वाळूचं बेट चालून गेलं आणि वाळूच्या बेटाबरोबर पाणी थांबलं आणि तर वाळूचं बेट तिकडेच साठलं. त्याच्यामुळे पाणी ओसरलं म्हणून 2004 सुनामी झाली. 2006 पासून इकडे वॉटर स्पोर्ट पॅरासेलिंग बोटिंग सुरू झालं. एवढी बोट जवळ गेली जाणारच नाही बोट, एवढं हे असतो. पाणी कुठपर्यंत जाते लेवल? पाणी जोरत असतं वरपर्यंत, लांब लाटा सोडत आधीच भरताना आधी भरली जातात गेली जाते. थँक्यू आजी. हे तो डचकतो बाबा. व्हॉट अ शॉट. सहलीला जायचं सहलीला, सहलीला जायचं सहलीला. उतर ना सुद्धा. सो मित्रांनो, आज आपण आलोय कोकणामध्ये समुद्र सफारी करतोय आपण आज आपल्या जीवलगांसोबत. आज आपण सगळे सहलीला आलोय. लहानपणी जेव्हा आपण शाळेत होतो त्यावेळेस सहलीला जायची खूप उत्सुकता असायची, पण घरची परिस्थिती नसल्यामुळे काहींना जाता आलं, काहींना जाता नाही आलं. त्यातलेच आम्ही
आम्हालाही त्यावेळेस जाता नाही आलं. पण आज एक अभिमान वाटतो की आम्ही आज स्वखर्चाने कोणताही विचार न करता वाटेल तेवढा खर्च करतोय. मजाच मजा. सो आता आम्ही आलो आहे निवती बीचला. निवती बीचला आता म्हातारीची चूळ बघितली, निवती बीचचे लाईट हाऊस बघितले. तर आता आपण चाललो डॉल्फिन पॉईंटला. बघूया आपल्या नशिबात डॉल्फिन पॉईंट आहेत नाही आहेत बघूयात. सो गाईज फायनली आपल्याला डॉल्फिन बघायला मिळाले. खूप सारे डॉल्फिन बघू शकता तुम्ही. झुम 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 बघू शकता गाईज. आपण इकडे डॉल्फिन बघतोय. सकाळी एक बोट राईड झाली, तिथे कोणाला डॉल्फिन दिसले नाही. तर आपलं नशीब, आपण गणपती बाप्पांचं नाव घेऊन निघालो आणि आपल्याला डॉल्फिन दिसले. क्या बात आहे. बघू शकता खूप सारे डॉल्फिन आहेत. सोने भाई वल्लव रे नखवा हो वल्लव रे राम. 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 या गोदरियाचा दरियाचा दरियाचा दरारा मोठा, कवा पाण्यावरी उठताना डोंगर लाटा 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 लाटा. या गोदरियाचा दरियाचा दरियाचा दरारा मोठा, कवा पाण्यावरी उठताना डोंगर लाटा 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 लाटा. कवा उदान वारा शिराला येत फारू, कवा पाण्यासुनी आभाला भिडते तारू. कवा पाण्यासुनी आभाला भिडते तारू. वाट बघून झुरते फिरती मग दर्याला येते भरती. वाट बघून झुरते फिरती मग दर्याला येते भरती. जाते पाण्यानं भिजून धरती. येते भेटाया तसाच भरतार माझा. येत भेटाया तसाच भरतार माझा. मी डोलकर 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 दर्याचा राजा. मी डोलकर 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 दर्याचा राजा. सो गाईज आता आम्ही कुठे गेलो रे? निवती काय निवती लाईट हाऊस बघून आलो. डॉल्फिन्स पाहिले, म्हातारीची चूल पाहिली, मिनी केरळ पाहिलं आणि आता आम्ही सुनामी आयलंडवर इन द बोट हॉटेलमध्ये बसून मॅगी खातोय विथ जिवलक्स. आता 3 तास समुद्री सफारीनंतर आता आम्ही चाललो आहे स्कुबा डायविंगसाठी. पण आम्हाला एक प्रश्न पडला आहे. समजा प्रभूतनी स्कुबा डायविंग केली आणि त्या माशांना वाटलं की देव मासा आला तर काय करायचं? ते त्यांच्या वेल मासेला बोलवतील. अपडेट असा आहे की स्कुबाचा आजचा प्लॅन कॅन्सल झाला आहे आपला. आणि वॉटर पार्क ॲक्टिव्हिटीज ऑन द बीचेस इन द सी ते पण आपलं कॅन्सल झालं आहे. ते उद्याला पोस्टपोन केलं आहे. आता आपण जेवूया, आराम करूया आणि जाऊया बीचवर क्रिकेट खेळायला, बाकी मजा मस्ती करायला. आणि पुढे दाखवतो तुम्हाला काय होईल अजून आज. नीट उघड. तर आत्ता आम्ही आत्ता इथून बोटीतून गेलेलो. आता परत तिथं आलो पण गाडीतून आलो आम्ही. हा मॉडेल होतो मेन्यूचा. हां नाही याच्या आधीचा असं मॉडेल आहे आपल्याकडे. कितीला देतोय? 4.5. काहीच व्हेन्यू घ्यायची का मला कमेंटमध्ये सांगा. पैसे पण द्या. हॉटेल मधुरामध्ये घरगुती जेवण भेटतं इथे. थाळी वगैरे बघू काय भेटतं आहे. मी तर व्हेज आहे.
हे नॉनव्हेजवाले आहेत सगळे. 8 जणांमध्ये मी एकटा व्हेज. काय करायचं? हे आमचा सुद्या बघा बाईला अर्गा नुसता शिंकतोय. गाईस मी कोणती थाली खाऊ सांगा मला. स्पेशल शाकाहारी का स्पेशल काजू मसाला घे. काजू मसाला 200. थांब का काजू मसाला, पनीर मसाला, कोंबडी वडा घेऊ. म्हणजे थाली सांग आणि हे सांग. स्पेशल शाकाहारी घे. नाही काही घेतो काजू मसाला जेवण. काही घेतो स्पेशल शाकाहारी. आणि काय झालं मोदक. मग काय सगळीच खाते. आम्ही आता 4 मांसाहारी 1 शाकाहारी स्पेशल थाली माझ्यासाठी मागवले. स्पेशल शाकाहारी थाली. तर आपण हात धुऊया आणि जेवूया. तुम्हाला पण दाखवतो काय स्पेशल शाकाहारी थालीमध्ये. गाईस फा मालवणात आलं म्हणजे मालवणी अस्सल मालवणी नॉनव्हेज खाल्लं पाहिजे. पण मीच तर व्हेज आहे. तर मी स्पेशल शाकाहारी थाली मागवली. माझ्यात कोणी खायचं नाही. का बोललो? तुम्ही 4मध्ये वाटून का. मी यांच्या ऑन रेकॉर्ड बोलतो. समजलं? ऑन रेकॉर्ड बोलतो. माझ्यात कोणी खायचं नाही. स्पेशल शाकाहारी थाली. बघीर असेल तू घरी तुझ्या. मित्रांनो जवळजवळ 3 तास समुद्र सफारीनंतर भुकेलेले चेहरे असे दिसत आहेत. त्याला कधीच फुरसत नसते मोबाईलवरून. काय करत असतं मोबाईलमध्ये काय माहिती नाही. नुसता मोबाईल आणि मग चार्जिंग संपल्यावर बोलतं चार्जर द्या. तर मित्रांनो आपल्या थाली आलेले आहेत. ही आहे माझी व्हेज थाली. स्पेशल व्हेज थाली. आणि ही आहे यांची नॉनव्हेज थाली. काय दाखव. सगळं सूट करून टाकली. तुमचं मज्जा कसं आहे? थाली कशी आहे? ओके. आता एक चपाती सांगितली ना. फ्राय मस्त होती. रस्त्याला मजा नाही. अशा झणझणीत रस्ता लागतो. तर मित्रांनो जेवण आटपून आम्ही रूमवर आलेलो. तिकडे आमचं रूम आहे. त्याच्यासमोर डायरेक्ट जी वाट आहे ती आपली गाडी आतमध्ये चालली महेशची. सरळ वाट येते डायरेक्ट आठ बीचवर. आणि आम्ही आता खेळणार क्रिकेट. सुंदर खूप सुंदर बीच आहे. त्या बाजूला जास्त गर्दी आहे. तिकडे कोणीच नाही. तिकडे बोटी आहेत. बॉल पण आम्ही आणला. त्यान भशामन मिठीत न कळत बिजली समान लख लखले ग दिसला मग तो देवकी नंदन दिसला मग तो देवकी नंदन अनमी डोळे मिटले ग अनमी डोळे मिटले ग मी मज हरपून बसले ग मी मज हरपून बसले ग सखी मी मज हरपून बसले ग सखी मी मज हरपून बसले ग मी मज हरपून. शो गाईज. तर दिवसभरच्या समुद्री सफरीनंतर आणि संध्याकाळच्या सनसेट आणि क्रिकेटनंतर आम्ही आता रात्रीचे 8:30 वाजता आलो आहे जेवायला. पण पोरं खूपच थकली आहेत प्रवास आणि लॅक ऑफ स्लीप. तर बघा पण आमचे आमदार साहेब डाऊन झालेले आहेत. पण मजा येते. बघूया आता उद्या वॉटर स्पोर्ट्स जे आज नाही झाले ते उद्या करू.
दिसतील तुम्हाला पुढे फुटेजमध्ये. बॉईज डाऊन ऑन द फर्स्ट डे. मी एकटाच ॲक्टिव्ह आहे का तर अर्धा तासाची झोप त्याच्यामुळे ॲक्टिव्ह आहे. हा झोपला अर्धा तास त्याच्यामुळे त्याच्याकडे आहे एनर्जी. मी पण नाही झोपलो जास्त. माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल. वा बॉयज उठले. सुम्या तर इथं झोपलेला. काय बोलायचं सुम्याला.